मित्रांनो, बीबीजी न्यूज तुमच्यामध्ये तुमचं स्वागत आहे। तुमच्या शहरात 8 एप्रिलच्या रात्री 7 दुकानांचे लोखंडी शटर तोडून चोरट्याने चोरीचा हा धाडस दाखविला। या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला। तर पोलीस स्टेशनच्या जवळील दुकाने जर सुरक्षित राहत नसतील तर बाकींच्या काय, असा प्रश्न अनेकांनी विचारला। या घटनेमध्ये मोबाईलचे 3 दुकान, कपड्याचे 3 दुकान, अनाज व्यापाऱ्यांचे 1 दुकान असे फोडण्यात आले। या 7ही दुकानामधून जवळपास 2 लाखाच्या नगदी व इतर सामान असा लंपास करण्यात आलेला आहे। तर एक मोबाईलच्या दुकानाचा शटर तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही। ही सर्व चोरीची घटना CCTV मध्ये कैद झालेली आहे। या 3 युवक शटर तोडून चोरी करत असल्याचे दिसून येतात। घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। तर उपविभागीय पोलीस अधिकारी IPS मयंक माधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। या प्रसंगी व्यापारी संघाचे अध्यक्ष माजी आमदार अनिल बावनकर व उपाध्यक्ष दिनेश नागापोता यांनी IPS मयंक माधव यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली। माहिती अशी मिळालेली आहे की मयंक माधव यांनी त्यांना चोरट्यांना लवकरात लवकर पोलीस पकडेल असे आश्वासन दिले होते आणि रात्र होता होताच माहिती अशी आली की 5 युवकांना वाडी नागपूर येथून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि समोर कारवाई सुरू आहे।